परंतु या पूर्ण पद्धतीवर अवलंबून पूर्ण वर्ग पद्धतीवर अवलंबून जे काही एक्झाम्पल्स आहे ते सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला काही पूर्ण वर्ग पद्धतीविषयी किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड का म्हणतात तिला याविषयी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे ती तुम्ही फक्त एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला नेमकं कळेल की या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे नेमकी आहे काय, आपल्याला करायचं तरी काय आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत वर्ग समीकरणासोबत. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल बघूया. बघा बोर्डकडे लक्ष द्या. तर इथे बघा आता 4 आहे, 4 चा स्क्वेअर केला आपण वर्ग केला, इथे किती आला 16 बरोबर. 4 स्क्वेअर ऑफ 4 इज इक्वल टू 16. आपण या संख्येला काय म्हणतो परफेक्ट स्क्वेअर नंबर, परफेक्ट स्क्वेअर नंबर. ठीक आहे, किंवा यालाच आता आपण म्हणणार आहोत कंप्लीट स्क्वेअर मेथड, सॉरी कंप्लीट स्क्वेअर नंबर, परफेक्ट और कंप्लीट. आणि मराठीत आपण याला म्हणतो पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण वर्ग संख्या. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, बघा जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिले असणार आहे, वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं असणार आहे, त्या वर्ग समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे या पूर्ण वर्ग संख्या म्हणजे या स्वरूपात आपल्याला आणायचं आहे, जेणेकरून त्याला आपल्याला माहिती आहे की 16 हे पूर्ण वर्ग संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि तो कोणाचा स्क्वेअर आहे, तो 4 चा स्क्वेअर आहे. तर ज्यावेळेस आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला वर्ग समीकरणाला या स्वरूपात आणू, परफेक्ट स्क्वेअर नंबर मध्ये कंप्लीट स्क्वेअर नंबर मध्ये आणू, त्यावेळेस त्याला आपल्याला अशा स्क्वेअरच्या स्वरूपात लिहिता येईल, कारण की तो पण कोणाचा तरी स्क्वेअर केल्यावर येणार आहे बरोबर. तर त्या स्वरूपात आपल्याला त्याला आणायचं आहे, हेच आपल्याला या मेथड मध्ये करायचं आहे. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेलं असणार त्याच्यासोबत आपल्याला अशा पद्धतीने त्याला परफेक्ट स्क्वेअर बनवायचं आहे, जेणेकरून त्याला आपल्याला असं स्क्वेअरच्या स्वरूपात लिहिता येईल. तर बघा एक एक्झाम्पल आपण आहे ते सॉल्व्ह करूया. त्या एक्झाम्पल द्वारे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथडचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, कंप्लीटिंग स्क्वेअरचे एक्झाम्पल बघण्यापूर्वी काही आणखीन एक इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची आहे. बघा तर इथे आता आपल्याला माहिती की a प्लस b स्क्वेअर चे एक्सपान्शन काय होतं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तसंच a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, जे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे जे काही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असणार आहे, ठीक आहे, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला त्या वर्ग समीकरणाला आपल्याला ह्या स्वरूपामध्ये आणायचं आहे, या स्वरूपात आणायचं त्याला, जेणेकरून या स्वरूपात आल्यानंतर त्याला आपल्याला या स्वरूपात लिहिता येईल. लक्षात येते काय सांगतोय की आणि आपल्याला याच फॉर्म्युल्याचा तिथे यूज करायचा आहे, दोनच फॉर्म्युल्यांचा तिथे यूज करायचा आहे. एक तर आपल्या या फॉर्म मध्ये आणायचं किंवा या फॉर्म मध्ये आणायचं, या स्वरूपामध्ये आणायचं आहे. या स्वरूपामध्ये त्याला आणल्यानंतर मग हे काय परफेक्ट स्क्वेअर. आता आपण इथे a प्लस b चा पण काय केलेला आहे स्क्वेअरच आणि a मायनस b चा पण काय केलेला आहे स्क्वेअरच केलेला आहे आणि स्क्वेअर करूनच आपल्याला हे भेटलेलं आहे. याचा अर्थ हे परफेक्ट स्क्वेअर आहे, कंप्लीट स्क्वेअर आहे, पूर्ण वर्ग आहे. म्हणून आपल्याला या स्वरूपामध्ये त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन आणल्यानंतर आपल्याला त्यांना पुन्हा या स्वरूपामध्ये यायचं आहे. हेच त्या कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मागचं मेन उद्दिष्ट आहे. या स्वरूपात आल्यानंतर मग आपल्याला त्याचे फॅक्टर्स भेटते आणि फॅक्टर्स भेटल्यानंतर मग आपल्याला बरोबर त्याचे रूट्स जे आहेत ते फाइंड आउट करता येतील. तर बघू फर्स्ट एक्झाम्पल जे आहे आपण प्रॅक्टिस साठी घेऊया. ते आहे बघा x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता स्टेप्स हे एक्झाम्पल होत असताना कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात, कुठल्या स्टेप्स फॉलो करणार आहे, अतिशय इझी आहे. फक्त स्टेप्स तुम्ही लक्षात असू द्या. पहिली स्टेप काय करायची, मी स्टेप्स लिहितो. स्टेप फर्स्ट, पहिली स्टेप काय करायची, मला हा जो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट म्हणजे काय c ची व्हॅल्यू, ती मला काय करायची आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायची. x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इकडे आल्यावर काय होईल मायनस. ही झाली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार आहे तुम्ही, स्टेप फर्स्ट मध्ये काय करणार आहे, c ला तुम्ही काय करणार आहे, ही c ची व्हॅल्यू जी आहे तुम्ही तिकडे लिहिणार आहात. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेप लक्षात असू द्यायची.
त्यानंतर सेकंड स्टेपला तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय लक्षात घ्यायचंय की इथे जो x² आहे त्याचा कोएफिशियंट किती आहे. सेकंड स्टेप काय लक्षात ठेवायची मला, कोएफिशियंट ऑफ x² म्हणजे x² चा सहगुणक किती आहे त्याकडे लक्ष द्यायचंय. सहगुणक किती आहे, इथे जर बघितलं तर इथे सहगुणक आहे 1 आणि ज्यावेळेस आपल्याला कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड नुसार सोडवायचं आहे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर या इथल्या टर्मचा कोएफिशियंट जो आहे तो 1च असणं गरजेचं आहे. समजा जर इथे 2 असला, 2x² असलं, काय असलं 2x², तर सेकंड स्टेपला तुम्हाला काय करावं लागेल, या पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करावं लागेल. 3 ने डिवाइड करावं लागेल 2 ने. का, आपल्याला इथे काय पाहिजे, फक्त याचा कोएफिशियंट किती पाहिजे 1. जर 2 ने डिवाइड केलं तर या 2 ने डिवाइड केल्यानंतर हा 2 किती होणार 1 होणार, बरोबर. याचा अर्थ इथे 1 येईल, इथे सुद्धा बदल होतील, इथे 5 येईल आणि इथे -1 येईल 2 ने डिवाइड केल्यानंतर, बरोबर. 2 ने डिवाइड केलं तर या पूर्ण इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. 2 1 जा 2 होणार, इथे 1 येणार, 2 5 जा 10 होईल आणि 2 1 जा 2 येणार. तर हे लक्षात असू द्यायचं. सेकंड स्टेप काय लक्षात ठेवायची की याचा कोएफिशियंट हा 1 असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा अतिशय सोपं आहे, मिडल टर्म घ्यायची. आता मिडल टर्म आपल्याला शोधायची आहे. मिडल टर्म आपण शोधणार कसं, स्टेप थर्ड, फाइंड मिडल टर्म. मध्य पद शोधा. आपल्याला काय करायचं, स्टेप थर्डला मिडल टर्म फाइंड आउट करायची. मग मिडल टर्म कशी फाइंड आउट करायची ती लक्षात घ्यायचं. मिडल टर्म फाइंड आउट करताना मिडल टर्म इज इक्वल टू कशी शोधणार, 1/2. आता 1/2 म्हणजे काय, हाफ, अर्ध करणं. मग कशाचा हाफ करायचा, कोएफिशियंट, याकडे लक्ष द्या, कोएफिशियंट ऑफ x. x चा जो कोएफिशियंट आहे, x चा जो सहगुणक आहे, आता x कुठे आहे इथे, बरोबर 10x आहे आणि x चा सहगुणक किती आहे इथे 10 आहे. तर या 10 चा आपल्याला काय करायचं आहे, हाफ करायचं आहे, अर्ध करायचं आहे. मग कसं लिहिणार याला, 1/2 मल्टिप्लाय बाय 10. x लिहायचं नाही इथे x चा सहगुणक लिहायचा आहे फक्त, ठीक आहे. लक्षात आलं, 2 1 जा 2, 2 5 जा 10, वेग 5 10. किती आली मिडल टर्म 5, मिडल टर्म आली 5. लक्षात आलं काय करायचं, थर्ड स्टेपला आपल्याला मिडल टर्म शोधायची आहे, मध्यपद शोधायचं आहे. ते कसं शोधणार, 1/2 मल्टिप्लाय बाय 102 गुणिले x चा सहगुणक. कशाचा, x चा, x² चा नाही, कोएफिशियंट ऑफ x 10 आहे, 10 चा हाफ केलं किती आलं 5. नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, स्टेप 4. स्टेप 4 काय करायची, मला मिडल टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. मिडल टर्मचा काय करायचा आहे, स्क्वेअर. कशासाठी, थर्ड टर्म शोधण्यासाठी. थर्ड टर्म, तिसरे पद, मिडल टर्म स्क्वेअर. मध्यपद जे आपल्याला भेटलेलं आहे ते आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला कसं काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. परंतु लिहिताना कसं लिहिणार त्याला तुम्ही, थर्ड टर्म इज इक्वल टू मिडल टर्म स्क्वेअर. म्हणजे तिसरे पद बरोबर मध्यपद चा वर्ग. लक्षात येते. पहिली स्टेप काय होती, सी कॉन्स्टंट जो आहे, कॉन्स्टंट आपल्याला काय करायचे, प्लेस चेंज करायचं. कॉन्स्टंटचं प्लेस काय करायचं, चेंज करायचा. इथे प्लस असेल तिकडे गेल्यावर तो तिकडे घेऊन जायचा आहे, ठीक आहे. सेकंड स्टेप काय करणार, x² चा कोएफिशियंट काय आहे ते तुम्हाला पहिले बघायचं आहे.
1 असेल तर त्या काहीही करायची गरज नाही. ठीक आहे. जर परंतु इथे काही कोएफिशियंट असला तर त्या पूर्ण इक्वेशनला त्याच नंबरने काय करायचं डिवाइड. समजा इथे 2 असला तर 2 ने डिवाइड करायचं, 3 असला तर 3 ने डिवाइड करायचं, 9 असेल तर 9 ने डिवाइड करायचं पूर्ण इक्वेशनला. थर्ड स्टेप काय आहे? फाइंड मिडल टर्म. तिसरं पद मध्यपद शोधायचं आहे आपल्याला. मध्यपद कसं शोधणार तुम्ही? मिडल टर्म इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय कोएफिशियंट ऑफ x. x चा जो कोएफिशियंट आहे, x चा जो सहगुणक आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे? हाफ करायचा आहे. म्हणजेच 10 चा हाफ इथे किती होणार? 5. मिडल टर्म आपल्याला भेटलं. नंतर फोर्थ स्टेपला काय करणार तुम्ही? थर्ड टर्म शोधायची. थर्ड टर्म कशी शोधणार? थर्ड टर्म म्हणजेच कशी शोधणार? तर मिडल टर्मचा आपल्याला काय करायचं? स्क्वेअर करायचं आहे. मध्यपद जे आपल्याला भेटले त्याचा काय करायचं आहे? आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. मग आपण करूया. थर्ड टर्म इज इक्वल टू मिडल टर्म काय भेटली आपल्याला? 5. आणि 5 चा स्क्वेअर किती येणार? 25. थर्ड टर्म भेटली आपल्याला, काय आली ती? 25 आली. आता नेक्स्ट स्टेप काय करायची बघा. याला नंबर आपण इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. स्टेप 5. स्टेप 5 ला काय करायचंय? ऍड थर्ड टर्म on both sides of equation 1. इक्वेशन 1 जे आहे, समीकरण 1 जे आहे, त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये, दोन्ही बाजू म्हणजे कुठली? ही झाली त्याची डावी बाजू, ही झाली त्याची उजवी बाजू. लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड, या दोन्ही साइड्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? थर्ड टर्म आपल्याला ऍड करायचं आहे. ऍड करायचं म्हणजे काय करायचं आहे? मिळवायचं आहे. बघा आता इथे कसं करणार? ऍडिंग इथे लिहावं लागेल आपल्याला. ऍडिंग थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड्स मध्ये आपल्याला थर्ड टर्म काय करायची? ऍड करायची. समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस तिसरे पद मिळवून, असं मराठीतून तुम्हाला लिहावं लागेल. स्क्रीनवर दिसतच असेल. ठीक आहे. यानंतर काय करू? ह्या स्टेप्स मी जरा रफ करतो. या स्टेप्स तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवेल. तुम्ही त्या पद्धतीने त्या स्टेप्स काय करायच्या आहे? फॉलो करायच्या आहेत आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. इथे लिहून घेतो मी. ऍडिंग थर्ड टर्म in equation 1. term on both sides लिहिणं गरजेचं आहे. both sides of equation 1. ठीक आहे. इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड्सला आपल्याला काय करायचंय? थर्ड टर्म मिळवायचं आहे. तर बघा, x² plus 10x is equal to -2. आता हे ते इक्वेशन होतं. अजून मी थर्ड टर्म मिळवली नाही. थर्ड टर्म किती आलेली आपली? 25 आलेली आहे. 25 आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. दोन्ही साइडला +25 आणि इथे सुद्धा +25. कळालं? आता नेक्स्ट स्टेप बघा तुम्हाला काय? नंबर 6 स्टेप काय करायची आहे आपल्याला इथे. याला आता हे जे आहे x² plus 10x plus 25, हे आता कशा स्वरूपात आलेलं माहिती का? कंप्लीट स्क्वेअर च्या स्वरूपात आपल्याला आता याला लिहायचं आहे. कशाच्या स्वरूपात? कंप्लीट स्क्वेअर, परफेक्ट स्क्वेअर नंबर, पूर्ण वर्ग संख्येच्या स्वरूपाला लिहायचं आहे. कसं लिहिणार बघायला? x². आता ही स्टेप आहे, तुम्ही नाही लिहिली तरी चालेल, परंतु लक्षात असू द्या. +2. आता इथे प्लस आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. a plus b² इज इक्वल टू काय असतो? a² plus 2ab plus b². आता बघा इथे प्लस आहे, इथे पण प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. या स्वरूपात आपल्याला त्याला लिहायचं आहे. मग आपण कसं लिहिणार बघा? x² प्लस, एवढंच तुम्ही स्टेप फॉलो करा, तुमचं बरोबर येईल. गोंधळून जायचं नाही. फक्त नेक्स्ट काय करायचं बघा? x² प्लस, आता हा 2 इथे कंपल्सरी लिहायचा, कारण इथे आहे 2. ठीक आहे. a चा स्क्वेअर आहे प्लस 2 आहे, म्हणून इथे पण घ्यायचा 2 घ्यायचा कंपल्सरी.
मल्टिप्लाय बाय आता कुठला नंबर घ्यायचा, इथे काय करायचं, इथे याचं तुम्ही मिडल टर्म घ्यायची. कुठली टर्म घ्यायची, मिडल टर्म. लक्षात असू दे नेहमी, इथे काय येणार, तुमची मिडल टर्म येणार. लक्षात येते, मल्टिप्लाय बाय x प्लस आता 25 जो आहे 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आहे, बरोबर. आणि याचं जर आपण बघितलं त्याचं सबट्रॅक्शन होईल. 25 मधून 2 गेले किती राहिले, 23. आता बघा, जर तुम्ही याचं नीट निरीक्षण केलं, x ला आपण जर 1 गृहीत धरलं आणि 5 ला जर b गृहीत धरलं, तर या फॉर्म्युल्यामध्ये ते आलेलं आहे. a चा स्क्वेअर आहे प्लस 2, a इथे आहे, b इथे आहे, फक्त जागा चेंज आहे, परंतु ab आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, प्लस b चा स्क्वेअर, बरोबर. या स्वरूपात आलं. आता आपल्याला त्याला ह्या स्वरूपात लिहायचं आहे. मग आपण लिहिणार कसं बघा, x प्लस b म्हणजे कोण आहे, 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 23. अशा पद्धतीने कळालं. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, तुम्हाला या दोन्ही साइडचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. मग आता बघा, म्हणजेच काय, दोन्ही बाजूचे वर्गमुळे घेऊन वर्गमूळ घेतलं. वर्ग आता आपल्याला माहिती a स्क्वेअर असेल आणि जर स्क्वेअर रूट मध्ये असलेले वर्गमुळात असेल तर हा स्क्वेअर आणि हे वर्गमूळ काय होत असतं, कॅन्सल होतं. त्याच पद्धतीने x प्लस 5 चा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, याला जर स्क्वेअर रूट मध्ये दिलं तर स्क्वेअर रूट आणि 2 काय होणार, कॅन्सल, फक्त राहील काय तिथे x प्लस 5. आणि इथे 23 आहे, 23 ला पण आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये लिहून घ्यावं लागेल. परंतु इथे लिहिताना एक महत्त्वाचं आणखी लक्षात काय घ्यायचं की लिहिताना इथे प्लस आणि मायनस लिहायचं. का लिहायचं, कारण की आता हे सुद्धा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. स्क्वेअर रूट ऑफ 16 आहे, हे आपण शिकलेलं 8वी ला असताना. या 16 चं स्क्वेअर रूट वर्गमूळ किती येतं, आपण जनरली सांगतो 4, परंतु याचं वर्गमूळ अजून एक संख्या आहे. कुठला आहे ते स्क्वेअर रूट, कुठला आहे ते, and -4. 4 प्लस 4 आणि -4 हे दोन्ही सुद्धा 16 चे स्क्वेअर रूट्स आहेत, बरोबर आहे. -4 ला स्क्वेअर केला तरी 16 येतं, 4 ला स्क्वेअर केला तरी काय येईल आन्सर, 16. एवढं लक्षात असू द्या. त्यामुळे आपण इथे प्लस आणि मायनस लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर बघा, प्लस आणि मायनस आलं. मग याच्यानंतरची स्टेप काय करायची आपल्याला, फक्त एकदा x प्लस 5 इक्वल टू एकदा प्लस मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 23 घ्यायचे आणि एकदा x प्लस 5 इक्वल टू मायनस द स्क्वेअर रूट ऑफ 23 घ्यायचं. कसं, x प्लस 5 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23. आता हे साइन ने दिले, याचा अर्थ काय, ते प्लस आहे. और x प्लस 5 इज इक्वल टू मायनस द स्क्वेअर रूट ऑफ 23. कळालं, x प्लस 5 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23, ठीक आहे. और x प्लस 5 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23. आता हे प्लस आणि मायनस आहे, मग याच्यापैकी एकतर प्लस असू शकतं किंवा मग काय असू शकतं, मायनस असू शकतं. त्यामुळे आपल्याला इथे और लिहून म्हणजे किंवा लिहून आपल्याला ते लिहावं लागतं. नेक्स्ट, x इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23. आता इथे प्लस 5 आहे, ते इकडे आल्यावर काय होतील, मायनस. और x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23 मायनस 23 प्लस 5 कडे गेल्यावर काय होतील, -5. बघा, अशा पद्धतीने हे जे आहे हे आपल्याला काय भेटले, त्याचे रूट्स. आता हे अशा स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे, तिथे सबट्रॅक्शन होत नाही, ठीक आहे. हे झाले त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. ज्या काही मी स्टेप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करायचे आहे. फर्स्ट स्टेप कुठली आहे तुमची, सर्वात पहिले कॉन्स्टंट जो आहे तुम्हाला बरोबर चिन्हाच्या इक्वल टू च्या चिन्हाच्या बाजूला घेऊन जायचे, त्या साइडला घेऊन जायचे. सेकंड स्टेप काय करायची आहे, तुम्हाला चेक करायचं की x स्क्वेअर चा कोएफिशियंट किती आहे. 1 असेल तर कशाने डिवाइड करायची गरज नाही,
परंतु इथे जो काही नंबर असेल, समजा जर नंबर असला तर त्याच नंबरने त्या पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं, ही सेकंड स्टेप झाली. थर्ड स्टेप काय आहे, मिडल टर्म फाइंड आउट करा. कशी फाइंड आउट करणार, 1/2 गुणिले कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे x चा सहगुणक काय करायचं आपल्याला, हा x चा सहगुणक 10 आहे, त्याचा हाफ किती आलं 5. मिडल टर्म भेटली, मध्यपद भेटला आपल्याला. नंतर आपल्याला काय करायचं आहे, थर्ड टर्म शोधायची. मग ही थर्ड टर्म कशी शोधतात, मिडल टर्मचा स्क्वेअर करू, ही चौथी स्टेप आहे. मध्यपदचं काय करायचं, स्क्वेअर करायचा. मग स्क्वेअर किती आला 25, याचा अर्थ हे काय झालं, थर्ड टर्म झाली, तिसरे पद झालं. ही झाली चौथी स्टेप. पाचव्या स्टेपला काय करायचंय, हे जे 25 जे काही थर्ड टर्म भेटलेले आहे ते इक्वेशन 1 च्या दोन्ही साइडला आपल्याला ऍड करायचंय. इथे आपण ते ऍड केलं, बरोबर आहे. इथे आपण काय केलं, ते ऍड केलं, दिसतील मला. दोन्ही साइडला काय केलं, ऍड केलं. ही होती फिफ्थ स्टेप. त्यानंतर तुम्हाला या जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला आपल्याला काय करायचंय, कंप्लीट स्क्वेअरच्या स्वरूपात लिहायचं आहे. या स्वरूपात लिहायचंय आणि तुम्हाला सांगितलं लिहिताना असं लिहायचं, इथे x स्क्वेअर आहे, हा x स्क्वेअर तसा घ्यायचा, प्लस आहे इथे सुद्धा प्लस घ्यायचं, ठीक आहे. इथे 2 हा कंपल्सरी तुम्हाला घ्यायचा आहे. कंपल्सरी घेतल्यानंतर इथे तुम्ही काय लिहायचं, मिडल टर्म एम्प्टी म्हणजे काय, मिडल टर्म लिहायची जी आलेली असणार ती. मल्टिप्लाय बाय काय येणार, x लिहायला विसरायचं नाही, ठीक आहे. प्लस 25 ला 25 कोणाचा स्क्वेअर आहे तर 5 चा स्क्वेअर आहे. 5 चा स्क्वेअर याचा अर्थ या मिडल टर्मचा स्क्वेअर त्यावर ऍड केलेला आहे, म्हणून इथे 5 चा स्क्वेअर आला इज इक्वल टू. आणि इथे काय करायचं, जे आपल्याला दिसते त्यानुसार त्याला सॉल्व करायचं, ठीक आहे. इथे 23 आलं. आता हे कंप्लीट स्क्वेअरच्या स्वरूपात आलेलं आहे. कंप्लीट स्क्वेअरच्या स्वरूपात आलेलं आहे तर आपण काय केलं, स्क्वेअर मध्ये लिहून घेतलं, जे की x प्लस 5, बरोबर, x प्लस 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 23. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइड्स दोन्ही बाजूंचा आपल्याला काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमूळ घेताना लक्षात ठेवायचं x प्लस y स्क्वेअरचं स्क्वेअर जे आहे वर्ग जो आहे तो कट होतो, फक्त x प्लस 5 राहतं, इज इक्वल टू याला वर्गमूळात घ्यायचं, याचं वर्गमूळ निघत नाही, 23 चं स्क्वेअर रूट येत नाही. इथे लिहिताना प्लस मायनस लिहायला विसरायचं नाही, कारण की आपल्याला इथे दोन्ही किमती घ्यायच्या आहेत, एकदा प्लस पण घ्यायची आणि एकदा मायनस सुद्धा घ्यायची. आणि इथे जे आहे आपण याच्या अगोदर सुद्धा सॉल्व केलेलं आहे, फक्त आपल्याला इथून काय करायचंय, x जे आहे राईट इक्वल टू साइडला लेफ्ट हँड साइडला राहायचे, बाकी इतर सर्व नंबर्स जे त्याच्या सोबत आहेत ते राईट हँड साइडला घेऊन जायचे, ठीक. अशा पद्धतीने आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड जी आहे त्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ते उदाहरण सोडवायची आहे. अतिशय सोपं आहे. स्टेप्स फक्त तुम्ही लक्षात ठेवा, त्या स्टेप्स फक्त फॉलो करजा आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम्पल घेऊन बघा, ठीक आहे. एक कुठलेही एक्झाम्पल घ्या, प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवता येईल. क्वाड्रॅटिक इक्वेशन, कुठलेही क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्या आणि त्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवून पहा. ज्या स्टेप्स मी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील त्या स्टेप्स तुम्ही फक्त काय करा, फॉलो करा व्यवस्थित, ठीक आहे. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहील काय, की ज्यावेळेस अशा पद्धतीचं जर आन्सर येत आहे तर त्यावेळेस हे आपल्याला दिसतंय की स्क्वेअर रूट ऑफ 23 आहे, हे अशा पद्धतीने न लिहिता हे -5 तुम्हाला पहिले लिहायचे, हे प्लस स्क्वेअर रूट ऑफ 23 हे नंतर लिहायचे आहे. लक्षात असू द्या, कारण की हे सरळ लिहिण्याची पद्धत आहे. अशा पद्धतीनेच लिहिलं जातं. करणी आपण शिकलेलो आहोत 9वी असताना, ते अशा पद्धतीनेच लिहावं लागतं. x इक्वल टू, मग याला कसं लिहिणार आपण, -5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23. याचा अर्थ हे जे आहे हे दिलेल्या वर्ग समीकरणाची काय आहेत, मुळे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं. आपण आणखीन एक एक्झाम्पल बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, आता ते घेण्याचं कारण आहे, फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं होतं x² + 10x + 2 = 0 होतं. इथे x चा कोएफिशिएंट किती होता, 1 होता. परंतु आता हे एक्झाम्पल जर बघा, 5x² - 4x - 3 = 0 आहे. याचा अर्थ इथे x चा कोएफिशिएंट किती आहे, सहगुणक किती आहे, x² चा 5 आहे. त्यामुळे मी हे मुद्दाम उदाहरण घेतोय. तर बघा, आपल्याला हे अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल आलं तर आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे. तर सर्वात पहिली पहिली स्टेप सांगितलेली होती तुम्हाला, काय सांगितली होती की हा जो आहे c ची व्हॅल्यू जी आहे ते मला काय करायचे, बरोबर चिन्हाच्या राईट साइडला म्हणजे इक्वल टू साइनच्या राईट साइडला तुम्हाला लिहायचं आहे.
5x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 3. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. काय झालं? फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन म्हणण्यापेक्षा आता फर्स्ट इक्वेशन न देता, कारण की आपल्याला काय करायचं आहे, आता याला डिवाइड करायचं बाकी आहे. आपल्याला एक कोएफिशिएंट ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याला आपण फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करूया. ठीक आहे? किंवा मग याला आपण लिहून घेऊया फर्स्ट. आता काय करायचं आपल्याला, सेकंड काय करायचं, आपल्याला x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 हवा आहे. आपल्याला इथे 5 आहे, तर 5 च्या ठिकाणी 1 केव्हा येईल, ज्यावेळेस 5 ला आपण कशाने डिवाइड करूया, 5 ने डिवाइड जर केलं तर आपल्याला तिथे 1 हा कोएफिशिएंट भेटेल. ठीक आहे? बघा, डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय 5 वी गेट, म्हणजे समीकरण 1 ला 5 ने भाग देऊ. समीकरण 1 ला 5 ने भाग देऊ. तर आता बघा, 5x स्क्वेअर अपॉन 5 ने डिवाइड करतोय, मायनस 4x अपॉन 5 इज इक्वल टू 3 अपॉन 5. इथल्या प्रत्येक टर्म आपल्याला 5 ने डिवाइड करायचा आहे. 5 1 जा 5, 5 1 जा 5. ठीक आहे? 5 ने 4 ला डिवाइड करता येईल नाही, 5 आणि 3 ला पण डिवाइड करता येणार नाही. म्हणून x स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x इज इक्वल टू 3 अपॉन 5. हे आपल्याला इक्वेशन भेटलं सेकंड नंबर, ज्यामध्ये कोएफिशिएंट किती आला x स्क्वेअर चा 1. आता इथून पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट स्टेप आपण काय केलं, c ची व्हॅल्यू तिकडे दिली. सेकंड स्टेप काय केली, x स्क्वेअर चा कोएफिशिएंट आपण काय केला, 1 केला, ज्यासाठी आपण 5 ने डिवाइड केलं त्या इक्वेशनला. ठीक आहे? थर्ड टर्म आपल्याला काय, थर्ड स्टेप काय करायची, आपल्याला मिडल टर्म फाइंड आउट करायची. मग मिडल टर्म म्हणजे काय, मध्यपद. मिडल टर्म कशी फाइंड आउट करतो आपण, 1/2 मल्टीप्लाय बाय कोएफिशिएंट ऑफ x. म्हणजे मध्यपद शोधताना आपण इज इक्वल टू 1/2 1/2 गुणिले x चा सहगुणक. x चा सहगुणक काय आहे आता इथे या इक्वेशन मध्ये, आता इथला आता हे इक्वेशन मधला आपल्याला सहगुणक घ्यायचा आहे x चा. ठीक आहे? वरून घ्यायचा नाही. इथे आहे 4/5 मायनस 4/5 ने घ्यायचं. काय घ्यायचं, 4/5 घ्यायचं. ठीक आहे? तर बघा, is equal to 1/2 multiply by 4/5. हाफ करतो आहोत आता. आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं होईल, 4 ने 1 मल्टिप्लाय केलं 4 आणि 2 5 जा 10 होईल. असं करत बसण्यापेक्षा आता वरती इथे 10 आल्यानंतर आपण काय करणार, 2 2 जा 4, 2 5 जा 10. त्यापेक्षा आपण इथे डायरेक्टली करूया, 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजेच काय होईल, ते इथे 2 1 जा 2 म्हणजेच बे म्हणजे 5 1 जा 5 म्हणजे 5 1 5. 2/5 ही काय आली आपली मिडल टर्म आहे. लक्षात असू. 2/5 काय आली आपली मिडल टर्म. मग आपल्याला काय करायचं, आता थर्ड टर्म फाइंड आउट करायची, जी की आपली चौथी स्टेप आहे बघा. त्यामध्ये थर्ड टर्म इक्वल टू मिडल टर्मचा काय करतो आपण, स्क्वेअर. मिडल टर्म म्हणजे मध्यपद, तिचा काय करायचा, आपल्याला वर्ग करायचा आहे तिसरे पद शोधण्यासाठी. तर बघा, 2/5 चा स्क्वेअर केला काय ना, 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25. आपल्याला भेटलं तिसरं पद 4/25. मग हे आता नंतरची स्टेप आहे फिफ्थ नंबरची. आपल्याला हे जे तिसरं पद आहे, थर्ड टर्म जे आहे, ते आपल्याला इक्वेशन 2 च्या, लक्षात घ्यायचं 1 नाही, कुठल्या 2 च्या, कारण याला कन्वर्ट केलेलं आहे. जिथे कोएफिशिएंट 1 असेल ते इक्वेशन तुम्ही घ्यायचं. ठीक आहे? त्याच्या दोन साइडला तुम्ही ते ऍड करायचं. मग आता या सेकंड नंबरच्या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म आपण ऍड करूया. ऍडिंग थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2. इक्वेशन 2 च्या बोथ साइड्सला, समीकरण 2 च्या दोन्ही बाजूस तिसरे पद मिळवून. ठीक आहे? अशा पद्धतीने लिहायचा. तर आता मिळवूयात, आपण ऍड करूयात. x² - 4/5x प्लस 4/25 इक्वल टू, इथे आहे 3/5
3/5 प्लस 4/25. दोन्ही साइडला आपण काय केलं 4/25 काय केलं ऍड केलं. आता यानंतर कसं सॉल्व्ह करायचं आहे ते लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलं होतं इथे x² असेल, इथे सुद्धा काय घ्यायचं x², इथे मायनस आहे, इथे सुद्धा काय घ्यायचं मायनस. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मी इथे कंपल्सरी तुम्हाला काय घ्यायचंय 2 घ्यायचं. 2 मल्टिप्लाय बाय, मी याचा एक फॉर्म्युला तुम्हाला तयार करून दिलेला आहे बघा. -2 मल्टिप्लाय बाय मिडल टर्म कुठे आहे 2/5 ती इथे लिहायची आणि मल्टिप्लाय बाय हा x येणार प्लस आणि इथे काय करायचंय मिडल टर्मचा स्क्वेअर च्या स्वरूपात लिहायचंय. मिडल टर्मला 2/5 स्क्वेअर इज इक्वल टू. आता याला सॉल्व्ह करूया. याला सॉल्व्ह करण्यासाठी कसं सॉल्व्ह करणार 25 त्रिक 75 प्लस 5 20 आणि 25 5 125 बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतला. आता याला काय करणार स्क्वेअरच्या स्वरूपात घ्यायचं. x² आहे x लिहिला, ठीक आहे. x² होतं काय लिहिलं x. इथे मायनस असेल तर इथे सुद्धा मायनसच घ्यायचं आणि इथे काय येणार मिडल टर्म घ्यायची 2/5 मिडल टर्म घ्यायची. लक्षात असू द्यायचं इथे मिडल टर्म घ्यायची आहे. स्क्वेअर इज इक्वल टू 75 and 20 95 अपॉन 125. तर आता आपण याला हे करूया 5 ने डिवाइड करूया. 5 1 जा 5 4 आले 5 9 जा 45 5 2 जा 10 5 5 जा 25 19/25 वाले यांना आता कुठल्याही नंबरने आपल्याला डिवाइड करता येणार नाही. म्हणजे 19/25 हे आपल्याला फायनल भेटलं. आता आपल्याला काय करायचं पुढे दोघांचं सुद्धा काय काढायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं आहे. टेकिंग square roots on both sides. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन अशा पद्धतीने मराठी लिहायची. तर बघा x - 2/5 राहिली ते स्क्वेअर निघून जाईल. याचा स्क्वेअर इथून निघून जाईल, ठीक आहे. इज इक्वल टू तुम्हाला सांगितलंय स्क्वेअर रूट घेतल्यानंतर इथे प्लस आणि मायनस तुम्हाला कंपल्सरी लिहायचंय. आता 19 आहे 19 चं स्क्वेअर रूट निघतं का नाही, म्हणून त्याला तसंच राहू द्यायचं स्क्वेअर रूट मध्येच लिहायचं, ठीक आहे. 25 चं स्क्वेअर रूट किती येतं 5, त्याला आपण लिहिले इथे 5. आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे, मग आता काय करणार एकदा प्लस घ्यायचं एकदा काय करायचं मायनस घ्यायचं. x - 2/5 is equal to square root of 19/5 or x minus 2/5 is equal to minus square root of 19/5. अशा पद्धतीने लिहून घेतलं आपण. आता काय करायचंय -2/5 ला आपल्याला फक्त त्या साइडला घेऊन जायचंय बरोबर चिन्हाच्या. x is equal to square root of 19/5 plus 2/5, ठीक है. और x is equal to -2/5 इकडे गेल्यावर काय होतील प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 19/5 प्लस 2/5. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. तरी अजून आपलं फायनल आन्सर राहिलेला आहे. फायनल आन्सर आपण बघूया. आता बघा इथे 5 आणि इथे बेस जे आहे डिनॉमिनेटर जे आहे छेद जे आहे ते कसे समान आहेत, म्हणजे ते आपण फक्त एकदा लिहायचे आहे. इथे मी मिडल टर्म लिहितो, फायनल आन्सर इथे लिहितो, ठीक आहे. x is equal to square root of 19 plus 2/5 or x is equal to minus square root of 19 plus 2/5. आता याला जर मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचे, कसे लिहिणार त्याला x is equal to 2 plus square root of 19/5 or x is equal to 2 minus square root of 19/5. तर हे आपले फायनल रूट्स आपल्याला इथे भेटले. फक्त ज्या स्टेप्स सांगितलेल्या होत्या त्या स्टेप्स तुम्ही फक्त फॉलो करायच्या आहेत व्यवस्थित. तुम्हाला एकदम इझी जाईल. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पूर्ण होईल पद्धत अतिशय
अतिशय सोपी आहे. फक्त प्रॉपर स्टेप तुम्ही फॉलो करा, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ही उदाहरणं सोडवण्यासाठी सोपी